नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. जिल्हा संसाधन व्यक्ती या पदासाठी ही पदभरती होत आहे. या पदासाठी कृषी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी, कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा अन्य कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी कुठलीही परीक्षा किंवा फी द्यावी लागणार नाही. तुमची थेट निवड या पदासाठी होणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत. जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाची ही जाहिरात कृषी विभागाकडून इथे प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा देण्यासाठी, हाताळणी सहाय्य देण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तीची इथे निवड करावयाची आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. यामध्ये या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता, त्याचप्रमाणे या पदाच्या काही अटी व शर्ती, त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया व वेतनबाबत माहिती या जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा, जिल्हा संसाधन व्यक्ती DRP या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे. शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व विद्यापीठ संस्थांकडून अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेला, त्याचप्रमाणे कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेला किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर अनुभव पात्रता, अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन किंवा वृद्धी करणे, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षाचा अनुभव, तसेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचा अनुभव ज्या उमेदवाराकडे आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहेत. आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या जिल्हा संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. सदर पदाकरता अर्ज सादर करण्याचा अंतिम जो दिनांक आहे, तो जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसापर्यंत या ठिकाणी असणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता, मानधन व या पदाच्या ज्या काही अटी व शर्ती आहे, याबाबतची माहिती तुम्हाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील, त्या उमेदवारांनी अर्जाचा नमुना, त्यानंतर त्या पदभरतीची जे काही पात्रता असणार आहे, जे काही मानधन असणार आहे, मार्गदर्शक सूचना असणार आहे किंवा इतर अटी व शर्ती या ठिकाणी असणार, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. किंवा केंद्र शासन अधिकृत संकेतस्थळावर दिलेलं जे काही या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे केंद्र शासनाची, तर या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला या पदभरतीची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सदर पदासाठी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. वेळेनंतर आलेल्या अर्जाचा मुलाखतीकरता विचार घेतला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना इथे प्राधान्य दिला जाणार आहे. निवड झाल्यानंतर जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी कमीत कमी 5 प्रस्ताव हे DLC कडे मंजुरीसाठी पाठवणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. मानधन तत्वावर तात्पुरती स्वरूपात या ठिकाणी नेमणूक केल्या जाणार आहे. काम समाधानकारक नसल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार सुद्धा विभागाकडे या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो काही अटी व शर्ती या पदभरतीच्या इथे देण्यात आलेल्या आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता किंवा केंद्र शासनाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर सुद्धा माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती जिल्हा संसाधन व्यक्ती या पदासाठी कृषी विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एन-एक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील, कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.